नमस्कार. आज आपण कंबाईन ग्रुप बी अँड सी 2023 पॉलिटी या विषयाचे ॲनालिसिस करणार आहे. त्यातील पहिला क्वेश्चन आहे, महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? पहिले विधान आहे, महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. तर हे पहिलंच विधान इथं चुकीचं आहे, कारण महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करत नाहीत, तर राज्याचे राज्यपाल करतात. सेकंड आहे ते, राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवरतीच राज्य सरकारला सल्ला देतात. हे बरोबर आहे. राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेले अशी इतर कर्तव्ये ते पार पाडतात. हे सुद्धा बरोबर आहे. संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य ते पार पाडतात. हे सुद्धा विधान बरोबर आहे. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे फर्स्ट, महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. हे चुकीचं आहे आणि इथं या क्वेश्चनमध्ये असत्यच विचारलं आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे 1. आता आपण महाधिवक्ता आणि महान्यायवादी यांचा अभ्यास करूया. महान्यायवादी कलम आहे 76. ते देशाचा सर्वोच्च कायदाधिकारी आहे. नेमणूक आहे ते राष्ट्रपती करतात. पात्रता आहे ते सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाप्रमाणे. शपथ नाही त्यांना, कालावधी ठरलेला नाही. ते राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करतात. त्यांना राष्ट्रपती बडतर्फ करतात. ते राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात आणि पगार भत्तेसुद्धा राष्ट्रपती ठरवतात. महाधिवक्ता कलम आहे 165. ते राज्याचा सर्वोच्च कायदाधिकारी आहेत. नेमणूक आहे ते राज्यपाल करतात. पात्रता आहे ती हायकोर्टच्या न्यायाधीशाप्रमाणे आहे. शपथ नाही, कालावधी नाही. ते राज्यपालांच्या मर्जीने पद धारण करतात. त्यांना राज्यपाल बडतर्फ करतात. राजीनामा ते राज्यपालांकडे देतात. पगार भत्तेसुद्धा राज्यपाल ठरवतात. ही जी दोन्ही पदे आहेत ती ब्रिटनकडून घेतली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? ऑप्शन आहे, पहिला ऑप्शन, उच्च न्यायालये जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. हा ऑप्शन बरोबर आहे. सेकंड, उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात का? तर हो, ही सुद्धा बरोबर आहे. तिसरा ऑप्शन आहे, राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. हा ऑप्शन चुकीचा आहे. आणि लास्ट ऑप्शन आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 62 वर्ष आहे. हा सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. तर प्रश्नामध्ये विचारलं की उच्च न्यायालयाबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? तर हे चुकीचं कुठलं विधान आहे? ते तिसरं विधान आहे, ते चुकीचं आहे. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करत नाहीत, तर राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. इथे आपण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाविषयी थोडी माहिती बघूया. सुप्रीम कोर्ट कलम 124मध्ये देशाला एक सुप्रीम कोर्ट असेल. न्यायाधीशांची नेमणूक आहे ते राष्ट्रपती करतात. बडतर्फ आहे ते राष्ट्रपतीच करतात, पण संसदेच्या ठरावानुसार. राजीनामा आहे ते राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात. शपथ, न्यायाधीशांना शपथ राष्ट्रपती देतात. आणि निवृत्तीचे वय आहे ते 65 वर्ष आहे. हायकोर्ट 214नुसार प्रत्येक राज्याला एक हायकोर्ट असेल. आणि 7वी घटना दुरुस्ती 1956नुसार 2 किंवा 2पेक्षा अधिक राज्ये किंवा 2 किंवा 2पेक्षा अधिक राज्ये प्लस केंद्रशासित प्रदेश यांना सामायिक हायकोर्ट असेल. न्यायाधीशांची नेमणूक आहे ते राष्ट्रपती करतात. बडतर्फ आहे ते राष्ट्रपती करतात. राजीनामासुद्धा राष्ट्रपतींकडे देतात. फक्त न्यायाधीशांना शपथ आहे ते राज्यपाल देतात. हायकोर्टच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय आहे 62 वर्षे. मूळ संविधानात ते 60 वर्ष होते, पण 15वी घटना दुरुस्ती 1963नुसार त्यांचे वय 60वरून 62 वर्षे करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? याचं उत्तर आहे राष्ट्रीय पंचायत राज दिन. राष्ट्रीय जनसंपर्क दिन 21 एप्रिल. राष्ट्रीय पंचायत राज दिन 24 एप्रिल. राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारी आणि राष्ट्रीय साक्षरता दिन 8 सप्टेंबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? बिहार, कर्नाटक, केरळ, राजस्थान. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 2 क आणि ड. केरळ आणि राजस्थानमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही. तर विधान परिषद हे सभागृह कोणकोणत्या राज्यांमध्ये आहे ते आपण बघूया.
UP म्हणजेच उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या 6 राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अचूक जोड्या लावा. तर 61वी घटना दुरुस्ती आहे ती मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे केले. 44वी घटना दुरुस्ती आहे ती राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद सर्वोच्च उच्च न्यायालयात. 41वी घटना दुरुस्ती आहे ती राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्षे केले. आणि 73 घटना दुरुस्ती आहे ती त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे.